साठी सज्ज झालाय विजय भोईर. टाळ्या झाल्या पाहिजेत. मायबाप रसिक वर्ग तुम्हाला विनंती असेल की फायनल मॅच साठी टाळ्या वाजवा. एक रोमांचकारी मॅच आपल्या भेटीला. धनसार अल्लाई प्रीमियर लीग कणात फायटर्स अगेन ओमकार स्पोर्ट्स. एक मोठी मॅच नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. माझ्यासोबत साथी गुणलेखक मित्र पराग आहेत, तसेच आपण पाहतोय भंडारी सर आहेत पाटील नेटवर्क्सचे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले क्षणचित्र, बंटी कुंभार यांच्या माध्यमातून चांगले क्षणचित्र टिपले जातात कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ह्या मात्र आठवणी असतील, तुम्ही कधीही जावा पाटील नेटवर्कवर सर्च करा धनसार अल्लाई प्रीमियर लीग, तुम्हाला हे क्षणचित्र नक्कीच बघायला मिळतील. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर पॉइंट रिझनला कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे विशाल भोईर. द वॉल आपण बघू शकाल त्याला. चेंडू त्याला भेदून जाऊ शकत नाही. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 ने संघाचं मात्र श्री गणेशा होत आहे आणि फायनलचा मात्र आघात झालाय. आणि इतिहासाचं पान आता लिहिण्यासाठी माझे साथी गुणलेखक मित्र पराग आहेत. पहिल्या चेंडूवर धनसार अल्लाई प्रीमियर लीग 2022 मध्ये 2 धावा जमवल्या गेल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा इरफान पठाण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय विजय भोईर. श्रीकांत भोईरने कट केलाय. चेंडू मात्र थर्ड मॅन रिझनला केवळ राऊत आहे. जीवांच्या आकांताने मात्र धाव घेतली जाते, परंतु इथे एक धाव पूर्ण झाल्या. दुसरीचा प्रयत्न आहे. अमोल भोईर ब्रँड खेळाडू आहे धनसारचा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा बेताज बादशाह आजच्या घडीला जर पाहिलं तर धनसारमध्ये कुठेतरी ट्रॉफी येत नव्हत्या आणि अमोल भोईर जसा मात्र बाहेर जातोय आणि लगेच ज्याने मात्र आजच्या घडीला 3 ट्रॉफी ह्या महिन्यात आणून दाखवल्या धनसार संघासाठी, तो मात्र अमोल आपण थर्ड मॅनला पाहतोय. पुन्हा एकदा धावसंख्या 2 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे आगामी चेंडू ह्या स्पर्धेमधले ह्या षटकामधले आहेत ते म्हणजे 4. पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंट रिझन वरून चेंडू मात्र जाईल का सीमारेषा पलीकडे. दन दन करत चेंडू निघून जातोय. डीएपीएल चौकार. यस डीजे थँक्यू. चला योगेश गरजसाठी षटकाराचं पारितोषिक आलेलं आहे. जितेश भोईर जय हनुमान ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा अर्थातच चिंगू भाई यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे योगेश घरतला. पाहूया षटकार किती जमवले जातील. एक बलाढ्य संघाला नक्कीच ज्यांनी पाणीपत केलंय तेच आपण पाहतो योगेश घरत यांचा संघ कणात फायटर्स हा संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश घेतोय. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर. जलद गतीने आणि झपाट्याने मात्र धावा वाढतायत. श्रीकांत भोईर नावाचं वादळ मैदानाच्यात घोंगावलं जात आहे. येणारे चेंडू 3 आहेत आणि 3 चेंडूंमागे किती धावा जमवल्या जातील सगळं या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. एक चांगली स्पर्धा भेटीला आली आणि आज मात्र ह्या स्पर्धेचा अंतिम दिवस. यावेळेस फटका चांगला आहे. श्रीकांत नावाचा मात्र पुन्हा एकदा देखना फटका. चेंडू समोरच्या दिशेने. पिंटू शेलार कुठलीही चूक करत नाही. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी. धावसंख्या 2 ने भर. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर इथे रोल केला जातोय. 10 धावा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर हे परफेक्शन कोणीही बदलू शकत नाही आणि याच वेळेला मात्र आपण पाहतोय जर षटकार लगावला जातो तर दिलीप राऊत सरांकडून मात्र आपण पाहतोय 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू मात्र जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र मायबाप प्रेक्षक वर्गाच्या अभिवादनासाठी सरकार स्टील संघाला अभिवादन करतोय आणि धाव संख्या थेट 4 ने भर. नक्कीच सुरेख आपण संगीत ऐकतोय स्मित मोरे यांच्या माध्यमातून. सिद्धिविनायक डीजे आजच्या दिवसात मात्र खास आकर्षण ह्या स्पर्धेचं ज्यांनी मात्र नक्कीच डॉल्बीची सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिली. स्पॉन्सर आहेत श्रीकांत कमळाकर पाटील. थँक्यू सो मच. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभारी आहोत. धावांची गती पाहिली स्कोर कार्डवर तर नक्कीच आपण बघू शकाल ते म्हणजेच 14 धावा. कुठेतरी जलद गतीने धावा बनवण्याचा मानस घेतलाय तो म्हणजे श्रीकांत भोईरने. पाहूया ह्याच्या श्रीकांतच्या खेळीला कुठपर्यंत मात्र वाव मिळते किंवा मात्र आपण पाहतो इरफान पठाण विजय भोईर शेवटच्या चेंडूवर कुठेतरी अंकुश दिला जाईल का श्रीकांतला. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये परफेक्शन आहे. यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर यांना मात्र कोणीही बदलू शकणार नाही आणि त्यावेळी यावेळी तोच चेंडू हाताळून केलाय तो म्हणजे विजय भोईर यांनी. पहिले षटक व्यवस्थित संपलाय. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ फेकून झालाय आणि धावांची गती जर पाहिली तर स्कोर कार्डवर आपण पाहतोय 15 धावा. 15 धावा जर विचार केला 15 तारीखचा जर विचार केला तर 15 मार्च 1877 ला खऱ्या अर्थाने क्रिकेटला मात्र सुरुवात झाली. इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर क्राय शब्दापासून क्रिकेट मात्र तयार झाला आणि आज जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक गावोगावी जगभरात क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हेच सध्याचं प्रेम आहे. तर संगीत कक्षात मी आमंत्रित करीन स्मित याला. लगेचच आपण षटकाला जॉईन होऊया. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. यस डीजे
चला थँक्यू डीजे. जाऊया मात्र गोलंदाजी मार्कवर. जर हॅट्रिक घेतली गोलंदाज दिलीप राऊत सरांच्या माध्यमातून आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जर एक षटकार मारला तर मात्र श्रीकांतसाठी आहे 300 रुपयाचा कॅश प्राइज. तर मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा रंगतदार मॅच, सगळेच प्रेक्षक पूर्णपणे ह्या मॅचचा आनंद घेत आहे. जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसून ह्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि प्रेक्षक हे स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. धावांची गती पहिली स्कोर कार्डवर 15 धावा. गोलंदाजी मार्कवर महाराष्ट्र पोलीस जे कार्यरत आहेत तेच श्याम भोईर. काकांच्या नंतर पुतण्या गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल. धाव संख्या 15. पहिला चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. श्रीकांतने मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना यावेळेस कुठेतरी आउटफील्ड खराब आहे ह्या मैदानाची. त्या कारणाने मात्र आपण पाहतोय कडक जागा असल्या कारणाने चेंडू लगेचच स्विंग घेतोय. धावांची गती पहिली स्कोर कार्डवर तर एकने माझे साथी गुणलेखक मित्र पराग मला सांगतात येत असताना की 16 धावा. प्रत्येक चेंडूची मात्र मला व्यवस्थितरित्या इथे चाखण देतात ते म्हणजेच आपण पाहतोय पराग. आणि जर समालोचकाचा पाठीचा कणा जर बघितला तर हा गुणलेखक म्हणून संबोधला जातो क्रिकेटच्या माध्यमातून. तर पराग मोरे चांगलं कार्य आहे. सकाळच्या 17 पासून आपण नक्कीच बघू शकाल. पुन्हा एकदा श्याम भोईर गोलंदाजी मार्कवर. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आहे. एक सुंदर सोहळा आपण पाहतोय. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण स्पर्धा उभी करणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण खेळतो, घरी जातो, येतो, ती काही गोष्ट मोठी नाही, परंतु 3 दिवस ह्या स्पर्धेचा ह्या ग्राउंडची जोपासना आपण पाहतोय. रात्रंदिवस मात्र इथे खेळाडू राहतात. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. प्रफुल्ल माळी क्षेत्ररक्षण करेल. तत्पूर्वी मात्र धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. दोन्ही चेंडूंचा एकंदरीत खेळ संपलाय आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहेत श्याम. तर ओपनिंग पेअर आपण बघू शकाल एका बाजूला असेल तो म्हणजे योगेश घरात, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीकांत भोईर. पहिले 2 दिवस श्रीकांतसाठी फारसे चांगले आल्हाददायक नव्हते ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला गेलं तर, परंतु आज श्रीकांत नावाचं वादळ 2 मॅच मध्ये बघायला मिळालंय. यावेळेस तिसरा मॅचचा आस्वाद घेत असताना श्रीकांत यांनी मात्र फटका चांगला आहे. चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चेंडू निघून जाईल का सीमारेषा पलीकडे? यावेळेस मात्र बिग हँड चिराग घरात. शहरा फुलांचा गोजेला आणि झुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा, फुलांचा गोजेला आणशील आता तू. थँक्यू डीजे. तर आपण बघू शकाल ड्रिंक्स ब्रेक साठी मात्र विनीतला इंट्रोड्यूस होत असताना मैदानाच्या आत पाणी हेच जीवन म्हटलं जातं आणि कुठेतरी पाण्याची जर तुम्ही व्यवस्था करत असाल तर तुम्ही मात्र कुठेतरी एक महत्वाची आणि जबाबदारीचं काम घेता असं म्हणायला हरकत नाही. विनीत मोरे ह्या स्पर्धेमधून मात्र बाद झालाय, परंतु पहा क्रिकेटवर जिव्हाळ्याचं प्रेम आहे ह्या खेळाडूचा आणि तो मात्र आता ड्रिंक्स ब्रेक साठी श्रीकांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी ज्याने दिलंय. तर श्यामला मात्र ज्यासाठी आणलं होतं, एक ट्रॅप रचला होता श्रीकांत आणि योगेश साठी, त्या ट्रॅप मध्ये मात्र फसवलंय श्रीकांतला. 3 चेंडूंचा खेळ एकंदरीत झालाय आणि 2 धावा खर्च करतोय तो म्हणजे श्याम. धावांची गती पहिली स्कोर कार्डवर तर आपण नक्कीच 17 धावा बघू शकाल. नवीन फलंदाज 2 आयकॉन खेळाडू मात्र ह्या संघाचे कणात फायटर्सचे आयकॉन खेळाडू. एका बाजूला आहे योगेश घरात तर दुसऱ्या बाजूला निनॉल घरात. ही मात्र जोडी मैदानाच्या दाखल झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे योगेश, ऑरेंज कॅप होल्डर. ह्या स्पर्धेमध्ये मात्र आपण 3 दिवस पाहतोय. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी आपले पोलीस पाटील आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पाहूया चेंडू मात्र निघून जाईल का चौकारासाठी? अमोल भोईर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू मात्र बाउन्स झाल्यानंतर मात्र इथे क्षेत्ररक्षण केलंय. जर दुसरा बाउन्स झाला असता तर चेंडू कुठेतरी सीमारेषा लगत आला असता, परंतु अमोलला त्याची चांगली जाणीव आहे. धाव संख्या 2 ने प्रगतीपथ सरकते. 19 धावा. 19 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावांची गती जर पाहिली तर आपण पाहतोय एक चांगल्या व्यवस्थित रीतीने 19 धावा फलकावर लागल्या जातात, ते म्हणजे कणात फायटर्स या संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू या षटकातले अजूनपर्यंत पूर्णपणे 2 बाकी असतील. 2 चेंडूंमागे किती धावा जमवल्या जातात? योगेश घरात. रिव्हर्स पुन्हा एकदा अटेम्प्ट केलाय. अमोल भोईर कुठलीही चूक करणार नाही. धाव संख्या 1 ने भर 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. षटक क्रमांक 2 आहे. 5 षटकांची मात्र ही फायनल आपण पाहतोय. शिवसाई कलार सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मात्र ही स्पर्धा धनसार क्रिकेट आणि अल्लर क्रिकेट वासियांसाठी एक मेजवानी आली आणि त्यामध्ये मात्र नक्कीच युवांना मात्र मंच रंगमंच बनवून दिला म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक नवीन नवतरुण खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. त्यांना वाव देण्याचं काम आमचं नक्कीच शिवसाई सांस्कृतिक मंडळ पुढे नेईल, नो डाऊट. तर पुन्हा एकदा जाऊया श्याम भोईर गोलंदाजी समाचार घेत असताना शेवटचा चेंडू.
यावेळी बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर रिझनला. एक धाव पूर्ण झालाय. धावसंख्या 1 ने संघाचा खाता पुढे सरकते. दुसरीचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. एकाला मात्र डबल मध्ये कन्व्हर्टेशन काय करायचं ह्याचे धडे मात्र ह्या दोघांना नक्कीच चांगले पाठ आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये योगेश गरत हा फलंदाज आहे तर निनॉल गरत हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हे दोन गोलंदाज आणि फलंदाज मैदानाच्या दाखल झालेत. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा 1 गडी बाद. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. येस डीजे. थँक्यू. चला तर राजभाषा दिन मराठी दिनाच्या मात्र सगळ्यांनाच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजभाषा मराठी मातीचा लळा आपल्याला सगळ्यांनाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा देऊन आपण जाऊया फायनल कडे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न आहे. योगेश गरज डायरेक्ट हिट जर लागते तर मात्र इथे बोट उचललाय. योगेश गरजच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. इरफान पठाण विजय भोईर कुठेतरी इथे गाजले जात आहेत. यस डीजे. गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली आणि बंदर केला बर पोरी जरा संपूर्ण दांडा कर 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 शिटी वाजली गाडी सुटली आणि बंदर केला बर पोरी जरा संपूर्ण दांडा कर पोरी जरा संपूर्ण दांडा कर पोरी जरा संपूर्ण दांडा कर. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झाला तो म्हणजे चेतन राऊत. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक तेवढाच ताकदीचा मात्र हा फलंदाज आहे. विजय भोईरसाठी हे बक्षीस आलं असावं का अशी माझी नक्कीच खंत आहे. ओके ओके. तर आपण पाहतोय पुढील विकेटसाठी जर मात्र विजय भोईर पुढे मात्र विकेटचं पतन करताय तर आरती रुपेश माळी यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेट मागे 100 कॅश प्राइज आलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये. पहिल्याच चेंडूवर विकेट रनआउट झालाय तो म्हणजेच योगेश गरज. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजेच विजय. चेतन नवीन फलंदाज मैदानाच्यात आहे. पाहूया कुठल्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी केली जाईल चेतनसाठी. चेतनने मात्र नक्कीच चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवून दिलाय. यावेळी फायनल मॅच खेळणं गरजेचं आहे. तुम्ही मागे जे काय केलं ते महत्वाचं नाही, प्रेझेंट काय करता ह्याच्याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल राऊत आपण पाहतोय. सुंदर आणि चाणक्य यष्टीरक्षण एक नक्कीच खूप काळ ज्यांनी स्टंपच्या मागे काढले तेच अमोल राऊत आपण नक्कीच बघू शकाल. कित्येक जणांना यांच्याकडून मात्र स्टंपिंग करण्याचं सुद्धा आपण ज्यांनी शिकवण दिली तेच आपण पाहतोय. मुकेश पाटील जर तुम्ही पाहिलं असेल तर नक्कीच यांचे गुरु आहेत अमोल राऊत. चेंडूंचा विचार केल्यास षटकातला तर आपण पाहतोय 2 चेंडू एकंदरीत फेकून झाले. 2 चेंडू निर्धाव आहेत आणि धावांची गती पहिली 22 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात 2-2 लॉस ऑफ 2 असं मात्र आपण स्कोर कार्ड पाहतोय. तिसरा चेंडू घेऊन विजय कट केलाय. चेंडू मात्र जाईल पॉइंट रिजनला. प्रफुल माळी तिथे क्षेत्ररक्षणात कुठलीही चूक करत नाही परंतु फेकी कुठेतरी फंबल केली जात आहे. धावसंख्या 1 ने भर. संथ गतीने स्कोर कार्ड कुठेतरी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला जसा प्रारंभ होतोय 2 षटकं मात्र व्यवस्थित फेकून झाली होती. कणात फायटर संघासाठी एक चांगली रणनीती सेट झाली होती. आता कुठेतरी विजय भोईर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. तसंच मात्र आपण बघायला गेल्यात तर नक्कीच चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक करून दिल्या. पहिल्या षटकात ज्या मात्र धावा खर्च केल्या होत्या त्याचा कुठेतरी आता बॅकअप रिप्लेसमेंट मात्र आपण नक्कीच बघू शकाल. यावेळी फटका बराच काळ हवेत. विजय भोईर खाली आहेत आणि इथे मात्र जेल ड्रॉप. अमोल राऊत यांनी मात्र जेल इथे कलेक्ट करण्याचा पूर्णपणे दावा केला होता परंतु विजय भोईर आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल आहे. क्षेत्र कुठले असो कष्टाला तुमच्या समोर पर्याय नसतात आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला सुद्धा तुमच्या समोर पर्याय नाहीत. इथे मात्र कष्ट तुमचे प्रामाणिकपणे होते परंतु येणाऱ्या आगामी काळात तुम्ही जर चांगले कष्ट घ्याल तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. धावांची गती पाहिली स्कोर कार्ड वर तर आपण पाहतोय की 25 धावा धावफलकावर लागल्या जातात. एका बाजूला जर पाहिलं तर विजय आहे. नॉन स्ट्राईक एंडला निनॉल घारत जो मात्र एक मोठा खेळाडू म्हणून संबोधला जातोय धनसार गावातून. धनसार क्रिकेटचा जर विचार केला तर धनसार क्रिकेट हे क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच गावांची मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळीच पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल डाऊन द ग्राउंड. समोर लॉंग ऑनला खेळाडू आहे बिग हँड अर्थातच तेलंगणा प्रीमियर लीगला जो सिलेक्ट झालेला आपल्या धनसार गावचा खेळाडू चिराग घरात.
धावसंख्या 1 ने भर होते 26 धावा. 26 ऑन द बोर्ड लागल्या जातात. षटक क्रमांक 3 चालू आहे. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ फेकून झालाय आणि आपण पाहतोय की नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन आहे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय कमालीचा मात्र कमबॅक केलाय विजयने. मात्र आपल्या संघाला एक चांगल्या रीतीने नक्कीच करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय 27. तत्पूर्वी मात्र जाऊया ही स्पर्धा आपल्या समोर दिसते. ज्यांनी मात्र ह्या ग्राउंड साठी खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यांची नावं घेणं खूप गरजेचं आहे. आज मित्रांनो तुम्ही इथे खेळत असाल तर त्याचं मात्र ही कारण आहेत. आपण पाहतोय ज्यांनी मात्र खरंच खूप मोलाची कामगिरी ज्यांनी दिली ते मात्र आपण असतील आपल्या मंडळाचे अध्यक्ष बळवंत ठक्या पाटील सर असतील. उपाध्यक्ष रमाकांत पांडुरंग किणी सर आहेत. तसेच उपाध्यक्ष सुभाष नारायण मोरे आहेत. तसेच दत्तात्रय मोतीराम पाटील सर सुद्धा आहेत. सचिव राजेंद्र दत्तात्रय राऊत आहेत. महासचिव रुपेंद्र सहसचिव रुपेंद्र गणपत मोरे आहेत. खजिनदार कुंदन शंकर राऊत आहेत. ही मात्र नावं खरंच लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण सातत्याने पाहिली. तसेच ज्यांना मात्र साथ दिलाय तेच असतील मनोज पाटील, जयेश राऊत, रोहित शरद भोईर, दिनेश भोईर, तसेच राजेश विठ्ठल मोरे, रवींद्र धर्मा पाटील, राकेश दत्तात्रय भोईर, रुपेश बबन माळी, धीरज सूर्यकांत भोईर, सुनील मोतीराम पाटील, जितेश गणेश भोईर, मुकेश कमळाकर पाटील, स्नेहल प्रफुल्ल राऊत, तसेच समीर संदेश पाटील, नितेश अर्जुन गरत, मंगला संदेश पाटील, विजया विजय किणी, श्वेता सुनील पाटील. ह्या स्पर्धेमागचं मात्र सक्सेस आहे. जे ग्राउंड आपण पाहतोय सुशोभितरित्या आहे. यांनी मात्र खूप मोलाची कामगिरी ह्या ग्राउंडच्या मागे केलाय. गोलंदाजी मार्कवर विशाल भोईर. फटका मात्र चांगला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गॅदर केलाय विशाल याने. धावसंख्यांचा जर विचार केला तर 27 धावा. आपल्या कोकण किनारपट्टीला वसलेलं गाव सातपाडी गावचा सुपुत्र आदित्य तरे याचा जर्सी नंबर रोल केला जातोय. मुंबई रणजी संघाचा कर्णधार आहे आदित्य तरे आणि त्याचा जर्सी नंबर रोल केला जातोय. 27 धावा. 2014 ची IPL पाहिली असेल तर नक्कीच एक चेंडू 6 धावांची गरज. आणि सुनील गावस्कर स्टँड मध्ये ज्यांनी षटकार लगावला होता तोच आदित्य तरे. त्याचा जर्सी नंबर इथे रोल होतोय. चेंडू बराच काळ हवेत. चेतनच्या खेळीला पूर्णविराम. जाऊया संगीत कक्षात. यस डीजे. जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी आली. हे लढायचं नाही आता. थँक्यू. आणि मात्र जी मी नावं घेतली ज्यांनी मात्र आम्हाला एक चांगला सपोर्ट 2 नावं मात्र ऍड करावीच लागतील कारण ज्यांच्यामुळे ही ग्राउंड साठी आम्हाला खरंच खूप महत्वाचं योगदान दिलंय. आपण पाहतो आपले आरोग्य सभापती अमोल पाटील सर, तसेच आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख विकास मोरे सर यांनी सुद्धा खरंच खूप महत्वाची भूमिका ह्या ग्राउंडच्या मागे ज्यांनी केली. तसेच गणेशश्याम मोरे अर्थात आपण पाहतोय बाबलीन मोरे हे सुद्धा इथे यांनी सुद्धा खूप महत्वाचं योगदान आम्हाला दिलंय. थँक्यू सो मच. तर जाऊया मॅच कडे. ओव्हर नंबर 4 चालू झाले. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 27. चला दक्ष साठी मात्र प्रत्येक षटकाराला कौशल भोईर यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहूया किती षटकार लगावले जातील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इथे फंबल करत दीपेश भोईर क्षेत्ररक्षण करेल. तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गाच्या अभिवादनासाठी 4 धावा. नक्कीच कशीही धावा येणं गरजेचं आहे. 31. थँक्यू. चला तर आपण पाहतो 31 धावा धावफलकावर. 3 गडी मात्र बाद झालेत. 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. डेव्हिड वॉर्नर सरळ ऑस्ट्रेलियामध्ये आपण प्रवेश घेतलाय. डेव्हिड वॉर्नरचा जर्सी नंबर रोल केला जातो. कुठेतरी अमोल राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा फंबल होत आहे. दीपेश मात्र क्षेत्ररक्षण करतील का? अमोल राऊत यांच्याकडून खूप कमी वेळा ह्या चुका बघायला मिळतात परंतु चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही. जिथे तुम्ही चुकताय तिथे मात्र तुम्हाला 4 धावा इथे फेडाव्या लागतील. धावसंख्या मात्र थेट 4 ने भर आणि आपण स्कोर कार्ड वर बघू शकाल ते म्हणजे 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. आपण पाहतोय कनाथ फायटर संघ 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे चेंडू मात्र अजूनपर्यंत बाकी आहे ते म्हणजे 8. चला तर जाऊया पुन्हा एकदा. यावेळी श्रीवास फटका सजवलाय. निनाल भोईरचा मात्र ट्रेडमार्क आहे. निनाल घरचा. यावेळी चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. अल्लाह रे
थँक्यू डीजे. धावा संख्या मात्र थेट 6 ने भर केली जाते. 41 धावा फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा मात्र रिवर्स खोललाय. यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजीचं पृथ्वीकरण. यावेळेस इन स्विंगचा मारा मात्र बघायला मिळाला. अमोल राऊत यांनी कुठेतरी नाराज केला आमच्या प्रेक्षकांना. 4 षटकांचा खेळ एकंदरीत संपलाय आणि आपण पाहतोय धाव फलकावर 41 धावा लागल्या जातात. येणारे चेंडू 6 बाकी असतील. 6 चेंडूंमागे किती धावा जमवल्या जातात हे मात्र येणारे नक्कीच आपण पाहतोय 6 चेंडू. जाऊया संगीत कक्षात. तत्पूर्वी पुन्हा एकदा यस डीजे. दक्ष मोरे चला थँक्यू. जसं मात्र आपण पाहतोय सूरज माळी गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केले जातात तसंच मात्र आपण पाहतोय आरती रुपेश माळी यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जितू किणी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. काशीपाड्याचे जावई आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 41 धावा. यावेळेस एक्स फॅक्टर तात्या दक्ष मोरे आहेत. यावेळेस तात्यांनी मात्र काय फटका सजवलाय. कमालीचा स्ट्रोक. तात्या यांचा मात्र आजच्या दिवसातला लॉंग हिट. टाळ्या झाल्या पाहिजे तात्यासाठी. थँक्यू डीजे. सूरज माईला कुठेतरी पारितोषिक लावलं त्याच्यावर पूर्णपणे विरोध आहे दक्षा आणि दिलीप भोईर यांच्याकडून मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज विजयी झालेले आहेत. चला सूरज यांनी जर हॅट्रिक घेतली तर आपण पाहतोय आपले मनोज दत्तात्रय पाटील उपशाखा प्रमुख आपण पाहतो यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भावजींसाठी मात्र बक्षिसांचा भडीमार झालंच पाहिजे कारण जावं यांचा मान आहे गावात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दक्ष मात्र दिलीप राऊत सरांकडून 300 रुपये विजयी होतोय. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू मात्र निघून जातोय. कार्पेटला रोल करत पिंटू शेलार क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी मात्र धावांची गती आपण पाहू शकाल ते म्हणजे 48 धावा 48 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. येणारे चेंडू मात्र या षटकातले बाकी आहेत ते म्हणजेच 4. आरती रुपेश माळी यांच्याकडून सूरजला प्रत्येक विकेटसाठी आहेत पैसे आपण पाहतो 200 रुपये आणि जितू किनी यांच्याकडून आपण पाहतो 100 रुपये. 48 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा उर्वरित खेळ आहे. ग्रँड फिनाले आपण नक्कीच बघू शकाल. पुन्हा एकदा निनाल घराती यांना कुठेतरी सूर गवसत नाही आहे. एक षटकार तर नक्कीच माराय. कुठेतरी अमोल राऊत यांच्या विषयावर जर बोलायचं झालं तर कुठेतरी फंबल होत आहेत कारण सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती नव्हती. आता पहिलाच मॅच खेळतात. कुठेतरी आपण पाहतोय व्यवस्थित तयार नसतील असं म्हणायला लागत नाही परंतु ज्यांच्याकडे अनुभव आहे कुठेतरी 2 चौकार त्यांच्याकडून फंबल झालेत. फटकाबाजी त्यांच्याकडे अशी चांगली आहे. ते मात्र 2 चौकार 2 चेंडून मागे वसूल करतील. ते अमोल राऊत आपण खेळपट यष्टिरक्षकाच्या मागे पाहतोय. चला दक्ष मोरेला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता. कौशल भोईर 100 रुपये तसंच केतन मोरे यांनी सुद्धा मात्र षटकारासाठी 100 रुपये लगावले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 4 घेऊन एक्स फॅक्टर तात्या. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि तिथे मात्र तात्या यांचा पुन्हा एकदा षटकार. दिलीप राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा 300 रुपये म्हणजे अर्थातच 600 रुपये दिलीप राऊत सर आहेत आणि केतन मोरे यांच्याकडून 200 रुपये. कौशल भोईर यांच्याकडून 200 रुपये. काय कमालीचा फटका सजवलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. दक्ष मोरे हा चर्चेत राहिला पाहिजे. जे मात्र कित्येक भारी भारी आयकॉन खेळाडू होऊन गेले ह्या स्पर्धेमध्ये परंतु दक्ष मोरे जो कसाही असू दे तो अग्रेशन दाखवतो तो काहीही दाखवतो परंतु त्याच्या माध्यमातून त्याने बॅट दाखवलेली आहे. त्याच्या माध्यमातून त्याने खेळ दाखवलाय. कौशल जालिंदर भोईर यांच्याकडून मात्र आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा केला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस तात्या यांचा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सलग 3 षटकार. थँक्यू डीजे. तर दिलीप राऊत यांच्याकडून मात्र 3-9 म्हणजे 900 रुपये जमवलेले आहेत. केतन मोरे यांच्याकडून 300 रुपये तसेच कौशल भोईर यांच्याकडून 300 रुपये. पोट लिमिट व्यवस्थितरित्या झालेले आहे आणि सूरज माळी भाऊजींचा कुठेतरी इथे अपमान केला जातोय आपल्या सासूरवाडीमध्ये म्हणायला हरकत नाही. दक्ष मोरे ऑन फायर आपण बघू शकाल. पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवर एक सुंदर सोहळा
काय कमालीची फटकेबाजी केल्या दक्षियाने. कुठेतरी आपण पाहतोय ज्याला क्रिकेटमध्ये खूप खालच्या दर्जाचं समजलं जातं, परंतु आज त्याची बॅट बोलते. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण केले जाईल. तरी मात्र धावस संख्या 2 ने भर केली जाते. धावस संख्या 2 ने संघाचं खातं पुढे सरकलं जात आहे. 63 नंबरचा जर विचार केला तर इंग्लंडमध्ये आपण प्रवेश घेऊ आणि जॉर्ज बटलरचा जर्सी नंबर इथे रोल केला जातो. येणारी आगामी स्पर्धा आहे त्यामध्ये राजस्थान रॉयल या संघाकडून आपल्याला जॉर्ज बटलर बघायला मिळतील. 63 धावा धावफलकावर एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या मात्र 5 षटकांमागे 64 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे ओमकार स्पोर्ट्स या संघाला. अर्थातच आपण पाहतो श्याम भोईर आणि अमोल राऊत तसेच आपण पाहतोय विजय भोईर यांच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. संगीत कक्षात मी मात्र आमंत्रित करतोय स्मित याला. तत्पूर्वी मात्र एक छोटासा ब्रेक. थँक्यू सो मच. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना हत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोया गे हुडोळ हत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोया गे हुडोळ आलिंग नाया आलिंग नाया आलिंग नाया चला तर ओमकार स्पोर्ट्स मात्र आपण मात्र 64 धावांचा पाठलाग करेल. चिराग घरातला मात्र ओपनिंग पेअर साठी मात्र बघायला मिळेल का. चिराग घरात बिग हँड आपण पाहतोय त्याला मात्र ओपनिंग पेअर साठी मात्र इथे दाखल केला जाईल का. पंकज राऊत यांच्या माध्यमातून दक्षने मात्र ह्या सामन्याचं चित्र बदललं. कुठेतरी सेमी फायनल एक अतितटीची झाल्यानंतर आपण पाहतोय की आता फायनल मध्ये एक चांगला परफॉर्मन्स दाखवून आपण बघू शकाल कणात फायटर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. थँक्यू. चला विहान वॉटर सप्लायचे मात्र सर्व अनिल नाना पाटील यांना मी विनंती करेन की प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. 64 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र आपण बघतो एका बाजूला असेल तो म्हणजेच कणात फायटर्स कुर्लेश घरात, तर एका बाजूला पंकज राऊत म्हणजेच आपण पाहतोय ओमकार स्पोर्ट्स. चला मी विनंती करीन थोडी घाई करत चला. आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेचं महत्व मात्र जाणून घ्या. तुम्हाला विनंती असेल चला ओमकार स्पोर्ट्स थोडी घाई करायची आहे. दक्ष नावाचं वादळ पुनश्च एकदा मैदानाच्या दाखल झाला. सकाळच्या सत्रापासून कुर्लेश घरात यांनी मात्र त्यांचं प्रमोशन केलं आणि प्रमोशनवर खऱ्या अर्थाने मात्र खरा उतरलाय. तो दक्ष मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा बोलबाला प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात जाऊन घर ज्याने केलंय तोच दक्ष. आता मात्र आपण क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत त्याला मिड विकेटला नक्कीच बघू शकाल. एक चांगले झेल टिपण्याचं सुद्धा ज्याच्याकडे काम आहे तोच दक्ष मात्र आपण पाहतोय. फायनलची मॅच खेळत असताना दक्षला नंतर विचारलं जाईल की दक्ष कसं वाटतंय आज सुंदर फटकेबाजी केल्यानंतर तुझ्या मनात काय गुजबंप आहेत ते मात्र आम्हाला नक्कीच कळवायचे आहेत. जाऊया मॅच कडे. मी विनंती करीन ओमकार स्पोर्ट्स संघ की प्लीज थोडी घाई करत चला. तर एका बाजूला आहे अमोल राऊत, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस श्याम भोईर. दोन्ही खेळाडूंना खूप शुभेच्छा, दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. चेंडू द्यायचा आहे. बॉल घेऊन गेलेत का? चॉईस केलाय वाटतं. चला थोडी घाई करत चला. वेळ खूप महत्वाची आहे. वेळेचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर 1 वर्षाची मात्र वेळेचं महत्व त्याला विचारा जो मात्र 10वीची परीक्षा फेल झालाय आणि पुढे मात्र तो 11वीला ऍडमिशन घेऊ शकत नाही त्याला विचारा. एका महिन्याचा जर विचार करायचा झाला तर
जो कामगार आहे परंतु आज त्याचा पगार लेट होतोय, त्याला घर चालवण्यासाठी पैसे नाहीत, त्याला विचारा एक महिन्याचं महत्व काय आहे. एका दिवसाचा जर विचार केला तर ज्याचं नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटमध्ये MC मध्ये सिलेक्ट होता त्याच्या आजच्या दिवसात त्याचा कोणीतरी व्यक्ती आलाय, तो तिथे पोहोचू शकत नाही, त्याला विचारा एका दिवसाचं महत्व काय आहे. एका मिनिटाचा जर विचार केला, ज्याची मात्र नक्कीच रोजीरोटी दिवसाला 2000 रुपये, त्याची ट्रेन एका मिनिटासाठी मिस झाल्या, त्याला विचारा एका मिनिटाची मात्र महत्व काय आहे. एक सेकंदाचा जर विचार केला, जो आत्ताच ऍक्सिडेंट बनून वाचलाय आणि तो आज सहजरित्या एक चांगल्या रीतीने आहे, त्याला विचारा एक सेकंदाचं महत्व काय आहे. एक मिली सेकंदाचा जर विचार केला तर ऑलिम्पिक मध्ये धाव घेत असताना गोल्ड मेडल कडून सिल्वर कडे येत असताना जो खेळाडू आहे, त्याला विचारा एक मिली सेकंदचं महत्व काय आहे. तुम्ही मात्र वेळ सहज इथे बॉल करता, मी विनंती करीन थोडी घाई करत चला. वेळेचं महत्व जाणून घेतलं असेल तर नक्कीच तुम्ही जर वेळेला जपत असाल, तुम्हाला वेळ नक्की जपणार. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर योगेश घरत आहेत आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस श्याम भोईर. नॉन स्ट्राईक एंडला क्रिकेटचे लेजेंडरी बॉक्स मध्ये ज्यांचं नाव आपल्या तंसरगावातून घेतलं जाईल +40 चे खेळाडू अमोल राऊत आपण नक्कीच बघू शकाल. तर मी विनंती करीन मॅच कडे जाऊया. 63 आणि 64 धावांचं पाठलाग. चेंडू आहे 30 आणि 64 धावा जमवायच्या आहेत. आमचे सगळेच व्यासपीठावर असलेले अतिथी ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. थोड्याच वेळात खासदार आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावितजी इथे येणार आहेत. नक्कीच ह्या स्पर्धेला रंग भरण्यासाठी आमचे व्यासपीठावरचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी मात्र ही स्पर्धा जेवढी चांगली करता येईल तेवढं चांगल्या करण्याचं काम केलंय. एक आपल्या पालघर मधलं सगळ्यात मोठी नावं इथे आलेली आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही उत्कर्षपणे हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. यावेळी पहिल्याच चेंडूवर आपल्याच फॉलोथ्रोमध्ये माझा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता योगेश याने. यावेळी धावसंख्या 1 ने संघाचं ओपनिंग बॅलन्स केलं जाते. योगेशच्या पायाला कुठेतरी दुखापत असेल का? एक हा सुद्धा मोठा खेळाडू आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये, टॅपचा बादशाह ज्याला म्हटलं जायचं. आता जर पाहायला गेलं कुठेतरी क्रिकेट पासून थोडा दूर झालाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्रॅम्प ज्याच्या पायाला आलाय. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. मी विनंती करीन की स्मित याला यस डीजे. चला तर दुखापत मात्र इथे व्यवस्थित झाली असेल तर नक्कीच आपण मॅच कडे वळणार आहोत. योगेश घरात आतापर्यंत फिट बघायला मिळत नाही. तर एक नक्कीच सुंदर सोहळा 3 दिवसांचा कुठेतरी स्पर्धा आता संपुष्टात येते. संध्याकाळचं सत्र चालू झालंय आणि आपण पाहतोय वेळेचा जर विचार केला तर नक्कीच 6:16 झालेली आहेत. उर्वरित आपल्याकडे 20 ते 25 मिनिटं आहेत. यानंतर आपल्याला बक्षीस वितरण हा कार्यक्रम सुद्धा पार पाडायचा आहे. बक्षीस दाते आमचे सगळेच इथे आलेले आहेत. त्यांचं खूप खूप आम्ही आभारी आहोत मंडळाच्या वतीनं. तर चला जर योगेश घरात फिट असतील तर प्लीज थोडी घाई करायची आहे कारण आपल्याला बक्षीस वितरण हा कार्यक्रम सुद्धा पार पाडायचा आहे. योगेश घरात अजूनपर्यंत अनफिट बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र जखमी योगेश उभा राहिलाय. पाहूया चांगली गोलंदाजी करून दाखवेल का? चला तर योगेश घरात आपण पाहतो योगेश घरासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या पुन्हा एकदा मात्र उभा राहिलाय. धावत संख्यांची जर गती पाहिली तर स्कोर कार्डवर 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर लागला जाते. तिथून समीकरण पाहिलं तर 29 चेंडू आणि 63 धावा रिमेनिंग आहेत. ह्या 63 धावा जर जमवल्या तर ओमकार स्पोर्ट्स संघ पंकज राऊत सर नक्कीच खुश असतील कारण 2019 मध्ये ह्या संघाने क्वालिफिकेशनला मात्र
आपण पाहतो पात्र नव्हते, यावेळेस मात्र फायनलची मॅच खेळतात. त्यांचे फलंदाज दोन मैदानाच्या दाखल झालेत. एका बाजूला अमोल राऊत असतील, दुसऱ्या बाजूला श्याम भोईर आहेत. गोलंदाजी मार्कवर योगेश घरत. पुन्हा एकदा आपण विनीतला बघू शकाल, एक मेडिकल केलेला हा व्यक्ती आहे. ह्याला नक्कीच काय झाल्यानंतर काय केलं पाहिजे याची मात्र ज्याला जाणीव आहे तो विनीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर योगेश घरत, स्ट्राईक एंडला अमोल राऊत. पहिल्या चेंडूचा आस्वाद घेत असताना आपण बघू शकाल, दोन चौकार मात्र ज्यांनी फंबल केलेत. यावेळेस बॅट मधून मात्र उत्तर दिली जातील का? यावेळीच बॅट मधून उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जातोय सरळ ऑन ऑफ साइडला. धावसंख्या 1 या फटक्यावर नक्कीच मिळेल. फुडर लेनचा चेंडू होता, कुठेतरी एक्स्ट्रा कव्हरला जर ढकलला असता तर इथे तुम्हाला नक्कीच चौकारामध्ये हा फटका तकदीर आपण कन्व्हर्टेशन बघायला मिळाली असतं. धावसंख्या 1 ने भर 100च्या स्ट्राईक रेटने आपण 2 धावा नक्कीच धावफलकावर बघू शकाल. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 4. योगेश घरत साइडाम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय उजव्या हाताने. आणि यावेळीच फटका चांगला आहे. जो फटका मात्र अमोल राऊत मारू शकले नाही, तिथे मात्र महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहेत. ज्यांच्याकडे मात्र सगळ्या गुन्ह्यांची मात्र शिक्षा आहे तेच महाराष्ट्र पोलीस कार्यरत असताना आपण पाहतोय चौकार आलाय. कम ऑन डीजे. थँक्यू. चला तर 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. ग्रँड फिनाले एक मोठी मॅच आहे. एका बाजूला कणात फायटर्स कुर्लेश घरत आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पंकज राऊत ओमकार स्पोर्ट्सचे सर्व आपण बघू शकाल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा कट करण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू मात्र पंच 2 हात बाजूला करतील का? नाही तर इथे चेंडू काउंट केला जातोय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ संपलाय. 6 धावा खर्च करतोय योगेश घरत. का म्हणून मी कंजूस गोलंदाज आहे त्याचं मात्र इथे प्रात्यक्षिक देत असताना बँकेत आमचं खूप सारे पैसे जमा आहेत परंतु आमचा खर्च कंजूस आहे हे इथे दाखवून दिले जात आहे. 64 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय तरी सुद्धा कंजूस धावांचा मात्र इथे खर्च केला जातोय. गोलंदाजी मार्कवर आहे योगेश घरत. चेंज ऑफ द पेस इथे मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस केलाय. कुठेतरी बोटांनी मात्र जादू केले चेंडूवर आणि आपण पाहतो योगेश घरतने हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकलाय. तिसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतोय सलग 2 चेंडू निर्धाव फेकण्याचं मानस ज्याच्याकडे आहे योगेश घरत. योगेश घरतच्या प्रत्येक विकेटसाठी जय हनुमान ट्रान्सपोर्ट्स आपण पाहतोय म्हणजेच जितेश भोईर चिंगूभाई यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी योगेशला. आणि श्याम भोईर यांनी जर प्रत्येक षटकाराला आरती रुपेश माळी यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा जाऊया. फटका मात्र षटकाराचा जमवला असता यावेळी तात्या. आज मात्र हा खेळाडूचा दिवस आहे. नक्कीच बॅटिंग म्हणा बॉलिंग नाही म्हणता येणार, क्षेत्ररक्षण म्हणा नक्कीच चांगल्या रीतीने करतोय. धावस संख्या मात्र आपण पाहतो 1 ने भर 7 धावा 7 ऑन द बोर्ड लागल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपलाय आणि आपण पाहतोय उर्वरित 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया इथे मात्र 24 चेंडू आणि 57 धावांची गरज असताना एका बाजूला अमोल आहेत, एका बाजूला श्याम भोईर आहेत. जाऊया संगीत कक्षात आणि पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. थँक्यू. चला तर गेम चेंजिंग हा मात्र बॉलर आहे अर्थातच मंथन पाटील ज्याने मात्र आजच्या दिवसात ह्या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलं. तोच आपण पाहतो कनात फायटर्सचा एक उत्कृष्ट गोलंदाज मंथन पाटील. चला प्रतीक मोरे त्यांचा जिव्हाळ्याचा मित्र त्याच्याकडून मंथन साठी मात्र प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि इथे मात्र जेल टिपला जाईल का? आणि मंथन पाटील मी म्हटल्याप्रमाणे गेम चेंजर आहे. प्रतीक मोरे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज विजयी झालाय तो म्हणजेच मंथन पाटील. कम ऑन डीजे. चला तर आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो चिराग मैदानाच्या दाखल झालाय. समीर पाटील कोण? राजू दादा भोईर यांच्याकडून मंथनसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. थँक्यू सो मच.
ओके, तर समीर जाडी पुढच्या प्रत्येक येणाऱ्या विकेटसाठी आरती रुपेश माळी यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बक्षीस दाते आमच्यासोबत इथे बसलेले आहेत. पाहूया इथे मंथन त्यांच्या मात्र ज्या त्यांच्याकडून ज्यांनी इच्छा ठेवल्या त्या मात्र पूर्ण केल्या जातील का. मंथन पाटील पहिल्या चेंडूवर मात्र मासा फसवलाय. आता यावेळीस आपण पाहतो बिग हँड चिराग घरत नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच अमोल राऊत. पुन्हा एकदा मंथन पाटील गोलंदाजी मार्कवर. फुलर लेनचा चेंडू, चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. हिमांशू तिथे क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चूक होणार नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला एक तेज ठरणारा हा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. धावसंख्या 1 ने भर केली जाते. आपण पाहतोय 8 धावा. चेंडूचा जर विचार केला 22 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. 22 चेंडू 56 ची गरज. पाडे नेटवर्कच्या माध्यमातून नक्कीच आपण बघू शकाल लाईव्ह स्ट्रीमला ही फायनल मॅच. आणि जे मात्र लाईव्ह आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दंडसार अल्लाडी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं. पुन्हा एकदा मात्र बिग हँडचा फटका फसलाय. जेल टिपला जाईल का. इथे मात्र सेफ झोन मध्ये आपण नक्कीच बघू शकाल धावत संख्या इथे 2 पळून काढल्या जातात. तिसरीचा प्रयत्न असेल का. आणि धावत संख्या 2 ने इथे नक्कीच सॅटिस्फॅक्शन दाखवावं लागतंय. धावत संख्या 2 ने भर आपण डबल फिगर मध्ये पाहतोय. 10 धावा धाव फलकावर. इथून समीकरण पाहिलं तर 54 ची गरज आहे. 21 धावा, 21 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. चिराग घरत हा मात्र फलंदाज आहे. 26 जानेवारीला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा चर्चेत आलेला हा फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो. कम्मालीचं मात्र फटकेबाजी ज्याने मात्र दाखवून दिलं. आता तोच मैदानाच्या दाखल झालाय चिराग घरत. पाहूया यावेळी चांगली कामगिरी करेल का जो मात्र खऱ्या अर्थाने स्टार आहे. जर स्टार आहे तर चमकावं लागेल. पुन्हा एकदा चिराग घरत. यावेळी सेन्सिबल क्रिकेट मात्र बघायला मिळतंय. सिंगल आणि डबल मध्ये कन्व्हर्टेशन करण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. मंथन पाटील गोलंदाजी मार्कवर. 11 धावा, 1-1-1 फॉर 1 असं मात्र आपण बघू शकाल. चला अमोल राऊत यांच्यासाठी सुद्धा जितेश भोईर जय हनुमान ट्रान्सपोर्टचे सर्व अर्थात चिंगू भाई यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अमोल राऊत यांना मात्र आपण पाहतोय कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंथन पाटील. 5वा चेंडू घेऊन सज्ज झाला. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलाय परंतु चेंडू मात्र पायावर जाऊन आदळत नाही. मंथनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कम्मालीचं षटक हाताळतोय. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 1 धाव खर्च करतोय. एकही धाव खर्च करत नाही आणि 1 गडी बाद केलाय. चला मी विनंती करीन ज्या समोर बाजूला मैदानाच्या डाव्या हातावरच्या गाड्या आहेत बाईक त्या मात्र थोड्या हटवायच्या आहेत. राजेंद्र गावित साहेब इथे येत आहेत. पालघरचे खासदार सन्माननीय आदरणीय विद्यमान राजेंद्र गावित साहेब इथे येत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 11 धावा धाव फलकावर, माफ करा 4 धावा खर्च करतोय मंथन. या षटकामध्ये शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळी फटका बऱ्याच काळ हवेत. तिथे मात्र उद्धव पाटील कुटरी. धावसंख्या 1 पूर्ण झाली. विचार केला तर युवराज सिंगचा मात्र जर्सी नंबर रोल केला जातोय ज्याने मात्र 2007 मध्ये 6 चेंडू आणि 6 षटकारांचा कारनामा केला. इंग्लंडच्या मात्र विरोधात स्टुअर्ट बॉर्डला मात्र ज्याने 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकले. 2011 मॅन ऑफ द सिरीज वर्ल्ड कपचा मात्र मानकरी आपण पाहतो युवराज सिंग याचा जर्सी नंबर इथे कुठेतरी पुन्हा एकदा रोल केला जातोय. 12 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत. एकंदरीत षटक 3रं चालू आहे आणि गोलंदाजी मार्कर योगेश घरतला आपण बघू शकाल. विशाल भोईर आणि योगेश घरत ही फ्रँचाइजी बघायला नक्कीच आपल्याला मजा येईल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका बऱ्याच काळ हवेत. योगेश घरत स्वतः खाली आहे आणि झेल टिपला जाईल का. आणि यावेळी योगेश चला तर झेल ड्रॉप केलाय. झेल मात्र ड्रॉप होतोय योगेश घरत यांच्याकडून. धावसंख्या 1 इथे नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने धावफलक पुढे सरकते ते म्हणजे 13 धावा. कुठेतरी आपण पाहतोय चिराग घरत. ह्याला मात्र एक जबाबदारी घ्यावी लागेल आणि आयुष्यात मित्रांनो तुम्ही जबाबदारीचं टॉनिक घेतलं असेल तर नक्कीच जगाच्या पाठीवर तुम्हाला हार नाही असं म्हटलं जातं. पाहूया इथे जर तुम्ही मात्र एक जबाबदारीची इनिंग बिल्डअप करायची असेल तर चिराग घरतला पूर्णपणे आपल्या खांद्यावर संघाला उचलावं लागेल. धावसंख्या आहे 13 आणि आपण पाहतोय स्कोर कार्डवर 3रं षटक असताना 2 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय. पुन्हा एकदा 3रा चेंडू घेऊन पुरलेंचा चेंडू, चेंडू मात्र काउकॉर्नर रिजनला. तिथे मात्र आपण पाहतो श्रीकांत भोईर. झेल मात्र टिपलाय आणि आपण पाहतोय चिराग घरतच्या खेळीला पूर्णविराम. जाऊया मात्र नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्यात. विजय भोईर डावखुरा असा खेळाडू. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात. यस डीजे राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू
थँक्यू. चला तर 15 चेंडू आणि 51 धावांची गरज. कुठेतरी संघाला गरज होती त्या टायमाला मात्र आपल्या संघापासून दूर होतोय चिराग गरज. फायनलची मॅच मात्र आपण पाहतोय 15 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. विजयकडे मात्र ती क्षमता आहे. पाहूया विजय आणि विशाल हे दोन फलंदाज असे आहेत जे मात्र कित्येक वेळा अशा मोठ्या मॅचचं मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळी धनसर अल्लाळी प्रीमियर लीगची फायनल मात्र बदलवली जाईल का विशाल आणि विजय यांच्या माध्यमातून. यावेळी हा चेंडू खराब आहे. धावसंख्या मात्र 1 ने प्रगतीपथ सरकलं जात आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया. चला कुर्लेज गरजसाठी मात्र इथे बक्षिसांची मेजवानी आलेली आहे. जय हनुमान ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा जितेश भोईर आपण पाहतो चिंगूभाई यांच्याकडून कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चिंगूभाई यांच्याकडून कुर्लेज गरज याला मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी सुविशाल भोईर. मी म्हटल्याप्रमाणे इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत आणि आपण पाहतोय इथे कमाल धमाल सगळं आहे. परंतु विशाल भोईरचा झेल कुठेतरी सुटला जातोय दक्ष यांच्याकडून. धावांची गती पहिली स्कोर कार्डवर तर इथे 1 ने भर केली जाईल. चेंडू मात्र फारसा चांगल्या रीतीने ट्रॅव्हल झाला नाही. दक्षला आपण जर बघायला गेला तर नक्कीच इथे कॅच सोडतोय. बघूया मॅच सुटली जाईल का. रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच आपण बघू शकाल. बंटी कुंभार एक सुरेख कॅमेरामॅन म्हणून पाहिलं जातं. अनुराग चव्हाण नंतर मात्र ह्या बंटीचं नाव सातत्याने घेतलं जातं. दक्ष कुठेतरी फंबल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय प्रगतीपथावर 14 चेंडू 49 ची गरज असताना कुठल्या प्रकारे मात्र खेळ केला जाईल. चला तर प्रफुल्ल भोईर सरांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत होते. यावेळीच मात्र आपण पाहतोय की संध्याकाळच्या सत्रात सुद्धा जॉईन झाले. तर पुन्हा एकदा फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे हर्षल आपण पाहतोय. परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केले. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. स्कोर कार्डवर आपण नक्कीच बघू शकाल ते म्हणजेच तर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. योगेश एक नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू आता उर्वरित आहे ते म्हणजे 13 चेंडू आणि 47 धावांची गरज असताना आपण नक्कीच बघू शकाल एक मोठी मॅच. 13 चेंडू आणि 47 ची गरज. विजय भोईर यांना मात्र कुठेतरी बॅटचे ब्लेड ओपन करावे लागतील. यावेळी स्वीप केलाय. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. हिमांशू कुठलीही चूक करत नाही. कुठेतरी जास्त घाई आहे ह्या खेळाडूला. धावसंख्या 2 सहजरित्या परिपूर्ण केल्या जातील का. धावसंख्या 2 ने संघाचं खातं पुढे सरकते. 19 धावा 19 ऑन द बोर्ड लागल्या जातात. लॉस ऑफ 3 विकेट्स. चला तर मनीष भोईर यांच्याकडून मात्र आपण पाहतोय षटकारासाठी जर हॅट्रिक षटकार मारले विशाल यांनी तर मात्र आपण पाहतोय की 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनीष भोईर तसंच सचिन दुधकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. चिंगूभाई यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. असे मात्र बरेचसे बक्षीस दाते आपल्या समोर आहेत. पाहूया विशाल मात्र त्यांना पूर्तता देईल का. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपला. आता मात्र चखवा आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन ची आठवण मात्र करून देतोय आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय इथे मात्र 12 चेंडू आणि 45 ची गरज. चला 12 चेंडू आणि 45 ची गरज. 12 चेंडू बाकी आहेत आणि 45 धावांची गरज आहे. पाहूया प्रेशर तर मात्र बघायला गेलं तर ओमकार स्पोर्ट्स या संघाकडे आहे. राहुल भोईर यांच्याकडून सुद्धा विशालसाठी कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं पारितोषिक एका षटकारामागे. पुन्हा एकदा जाऊया. पाहूया विशालसाठी नक्कीच बक्षिसांचं भडीमार केलं जात आहे आणि मात्र त्या बक्षिसांना पूर्तता दिली जाईल का. विशाल भोईर यावेळी चेंडू मात्र जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. उद्धव पाटील मात्र तिथे क्षेत्ररक्षण आहेत. कुठेतरी खराब फेकी. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफला. धावसंख्या 2 इथे सहजरित्या पळून काढल्या जातात. धावसंख्या 2 ने संघाचा खाता पुढे सरकेल. आपण पाहतो 21 धावा. कुठेतरी फायनलची मॅच वन साइड झुकलेली बघायला मिळते का. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र चांगल्या स्टाईलने केलं जात नाही आहे. कारण एक हाती सामना विजयाच्या जवळ पोहोचताना आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच कणाद फायटर संघ कुठेतरी षटकार चौकारला अंकुश आलाय. 11 चेंडू 43 ची गरज. अजूनपर्यंत मॅच हरलेले नाहीत. फक्त तुमच्यामध्ये स्किल पाहिजे. यावेळी विशाल भोईर एक मोठा षटकार. जर मात्र हॅट्रिक षटकार मारतोय विशाल तर मात्र मनीष भोईर यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र सचिन दुधकर, चिंगूभाई आणि राहुल भोईर यांच्याकडून मात्र कॅश प्राइज विजयी झालाय 300 रुपये. थँक्यू. थँक्यू 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 डीजे. 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. प्रेशर मात्र पुन्हा एकदा कणाद फायटरवर आहे. 10 चेंडू 37 ची गरज. पुन्हा एकदा विशाल यांचा फटका फसलाय. बऱ्याच काळ झेल हवेत. तर दक्ष मात्र क्षेत्ररक्षण करेल का. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार. कम ऑन डीजे.
थँक्यू. जो विशाल यांनी मध्ये षटकार मारला त्याच्यासाठी आरती रुपेश शिमाळी यांच्याकडून 100 रुपये आणि राजू काका यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. थँक्यू. बक्षीस दाते मात्र इथे कुठेतरी क्रिकेट एन्जॉय करतायत. कम्मालीचं मात्र मोटिवेशन करण्याचं काम आपण पाहतोय. यावेळी रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या परंतु विशाल यांना कुठेतरी एक मानसिकता बदलली जाते. आता समीकरण पाहिलं तर 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. येणाऱ्या 8 चेंडूंमागे तुम्हाला 6 मोठे हिट करणं गरजेचं आहे, अन्यथा ह्या सामन्यापासून तुम्ही कुठेतरी लांब होताय का हे मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल का, तिथे मात्र श्रीकांत भोईर सज्ज आहे. विशालच्या खेळीला पूर्ण विराम आणि निनॉल मात्र इथे हवी होतोय. 7 चेंडू 33 ची गरज. जाऊया संगीत कक्षात. यस डीजे. थँक्यू. चला तर विशाल भोईर मात्र 7 चेंडू आणि 14 धावांची खेळी करून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि कणात फायटर्स संघ कुठेतरी सेलिब्रेट करतायत मैदानाच्या आतमध्ये. कुर्लेश घरात खऱ्या अर्थाने मात्र खुश असतील. येणाऱ्या आगामी काळात तुम्हाला पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यात कणात फायटर्स संघ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. ओपन संघासाठी 6:35 झालेली आहेत. थोडी घाई करत चला, मी विनंती करीन तुम्हाला. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 7 चेंडूंमागे 6 मोठे हिट बघायला मिळतील का, आणि आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एका बाजूला विजय भोईर तर दुसऱ्या बाजूला पिंटू शेलार हे मात्र खेळाडू आहेत. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कम्मालीचा फटका मात्र ज्यांनी दाखवून दिलाय. बजने थे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू. चला तर गोलंदाज मार्कवर आहे हर्षल आणि आपण पाहतोय धावांची गती पाहिली तर 35 धावा धावफलकावर 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. ओमकार स्पोर्ट्सचा समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. यावेळी गोलंदाजी मार्कवर हर्षल याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, तेवढाच चांगला हा क्षेत्ररक्षक आहे. यावेळी जर आपण बघायला गेला कनाथ फायटर्स अगेन्स्ट सायक्लॉज 11 होता त्यावेळी सिद्धेश पंडित यांचा एक उत्तम दर्जेचा झेल टिपला आणि मात्र सिद्धेश जसा मात्र तंबूच्या आसऱ्याला तदनंतर मात्र सायक्लॉज 11चं मात्र स्वप्न कुठेतरी अपूर्ण राहिले असेल फायनल मध्ये. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. एका बाजूला आहे हर्षल तर दुसऱ्या बाजूला पिंटू शेलार हा खेळाडू आहे. कुठेतरी उशिराने दाखल झालाय परंतु 6 चेंडू आणि 29 धावा याच्या माध्यमातून जमवल्या जातील का. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. धावा मात्र जमवल्या जातील का. 6 चेंडू आणि 29 ची गरज. 29 ची गरज आणि 6 चेंडू. काय कमालीचा मॅच आपल्या समोर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ह्या ग्राउंड मध्ये मात्र आपण धनसार प्रीमियर लीग प्रीमियर पाहतोय. कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन केलंय. पिंटू शेलार आपण पाहतो बॅक टू द डगआउट. विजयला मात्र स्ट्राईक घेण्याचं काम त्याने केलंय. आता मात्र 5 चेंडून मागे 5 षटकार जर जमवल्या तर मात्र तुम्ही कुठेतरी हा मैदानाची विक्ट्री आपल्याला बघायला मिळेल. हिस्ट्री क्रिएट करेल का तो म्हणजेच विजय भोईर एका बाजूला आहे तर नवीन फलंदाज काशीपाड्याचे जावई आणि भावजी आपण पाहतोय सूरज माळी मैदानाच्या दाखल झालेत. Okay, let's go. थँक्यू. चला 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. 5 चेंडू 29 ची गरज. 29 ची गरज आणि 5 चेंडू. कणात फायटर या मॅच मध्ये 60% पुढे आहे. 40% ओमकार स्पोर्ट्स संघ सुद्धा आहे. ह्या चेंडू नंतर मात्र मॅच फारसं काही समीकरण आपल्याला समजणार आहे. पुन्हा एकदा
यावेळीच फटका चांगला आहे. चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मंथन तिथे क्षेत्ररक्षण करेल. मंथनचा मात्र आज गोल्डन डे म्हणायला हरकत नाही. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली, क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, फलंदाजी करण्यास सुद्धा एकदा आला होता, तिथे सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. चला तर जवळ कनाथ फायटर संघ हा सामना विजयाच्या जवळ आहे. कुर्लेश घरात सेलिब्रेशन करत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण जर बघायला गेलं तर खूप मेहनत करून हा संघ पुढे आलाय. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. दक्ष मोरेला मात्र ह्याचं सारं सर्व द्यावं लागेल, कारण ज्याने कमालीची फटकेबाजी केली. यावेळी सूरज यांच्या काही बॅट आणि बॉलचा संबंध बघायला मिळत नाही. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. 3 चेंडू आणि 28 धावांचा इथे प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही 28 धावा जमवताय तर मात्र ह्या गोल्डन ट्रॉफीकडे आपलं मानाचं नाव कोरण्यासाठी सज्ज असेल, तो म्हणजेच आपण पाहतोय ओमकार स्पोर्ट्स. चला तर आपण पाहतोय आपल्या पालघर जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, त्यांचे मात्र बॉडीगार्ड इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सर, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आमच्या स्पर्धेला रंग भरले त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्हाला विनंती असेल, राहुल पाटील तुम्हाला विनंती आहे रंगमंचावर यायचं आहे. थँक्यू सो मच. राहुल पाटील सरांना मात्र विनंती असेल की प्लीज रंगमंचावर यायचं आहे. कलेक्टर साहेबांचे मात्र बॉडीगार्ड आपण पाहतोय राहुल पाटील यांचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत. धावांची गती पहिली स्कोर कार्डवर 2 चेंडू आणि 27 ची गरज आहे. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज. नितेश पाटील नेटवर्कचे सर्व इथे आलेले आहेत, तर नितेशचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. तर 2 चेंडू 27 ची गरज. कनाथ फायटर संघ मात्र गोल्डन अक्षरात आपलं नाव क्रमांक 1 ची ट्रॉफीसाठी लिहिण्यासाठी सज्ज झाला. यावेळी पंचांनी सांगितले खराब चेंडू आहे, धावसंख्या 1 ने भर, आणि आपण स्कोर कार्डवर नक्कीच बघू शकाल 38 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आपण पाहतोय. 2 चेंडूचा उर्वरित खेळ. प्लीज आर्ग्युमेंट्स करू नका. मी विनंती करीन हर्षल तुला की आर्ग्युमेंट्स करू नका. पंचांनी त्यांची कामगिरी चांगल्या रीतीने जबाबदारी बजावलाय. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय, म्हणजे येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. फ्री हिट वर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र हाताळून काढलाय. हर्षल कमालीची मात्र गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक शेवटचा आहे आणि आपण पाहतोय सुवर्ण काळ मात्र कनाथ फायटर्सच्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच आपण बघू शकाल. जसं मात्र इंडियासाठी पहिला वर्ल्ड कप कपिल देव निकंज यांनी मात्र 1983 ला आणून दिला. यावेळेस कनाथ फायटर संघ ही DPL ची ट्रॉफी जिंकतोय. कुठेतरी जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. चला राहुल पाटील महाराष्ट्र पोलीस हे मात्र इथे आलेले आहेत. त्यांना मात्र पुष्प देऊन आम्ही गौरवित करतोय. तर जाऊया राहुल पाटील सरांकडे. लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार, ही कीर्तीची बाधा झाली. अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार, ही कीर्तीची बाधा झाली. आता धीर झालो यार, मग बधीर झालो यार, आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो यार. आणि उडतंय बुंगट पळतंय झिंगट रंगात आलं यार. झालंय झिंग 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 झिंगट झिंग
पर्यंत पोहोचला असेल तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. मंथन पाटील आणि दक्ष मोरे यांनी सुद्धा यायचं आहे. सगळ्यांनी या. तर मी विनंती करतोय मंथन पाटील आणि दक्ष मोरे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमचं बक्षीस घेऊन जायचं आहे. आणि एक विशाल. चला दक्ष आणि मंथन तिला विनंती असेल प्लीज इथे यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. तर प्रथम क्रमांक कणात फायटर्स, द्वितीय क्रमांक आपण पाहतोय ओमकार स्पोर्ट्स, तृतीय पारितोषिक आपण पाहतोय सेमीफायनल 1 मध्ये जो रनरअप झाला आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ संघ, आणि चतुर्थ पारितोषिक आपण बघणार आहोत तो म्हणजेच सॅक्लॉज 11 आर्य पाटील यांचा संघ मात्र आपण पाहतोय. हा जास्त मॅच. तर थर्ड प्राइज मात्र आपण पाहतोय सॅक्लॉज 11 असेल आणि चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय तो म्हणजे स्वामी समर्थ संघ. चला तर कुर्लेश घरात खूप खूप अभिनंदन. चला मंथन आणि दक्ष, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. मंथन आणि दक्ष. चला सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्याच मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करतोय की प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मंथनला मात्र एक कॅश प्राइज दिलं होतं ते मात्र कलेक्ट करायचं आहे. दक्षला सुद्धा विनंती असेल. दक्षला मात्र आपण पाहतोय विशालला याच्यात 300 रुपये द्यायचे आहेत, लगेच देऊन टाक, तुझ्याकडे सुट्टे आहेत ना. विशाल भोईरला माझा आवाज येत असेल तर प्लीज यायचं आहे. केतन दादा मध्ये दक्षलाच द्यायचे आहेत. दिलीप राऊत यांच्याकडून मात्र एका 6 साठी 300 रुपये होते. विशाल भोईरला मात्र ते पैसे द्यायचे आहेत. तर जाऊया मात्र बक्षीस वितरण या सोहळ्याकडे. तत्पूर्वी मात्र 2021 आणि 22 ह्या काळात मात्र धनसाळी अल्लई गावचे ग्रामस्थ आपल्यापासून जे दूर झालेले आहेत त्यांच्यासाठी एक आदरांजली असेल. तर मी सगळ्यांना विनंती करीन की 2 मिनिटं जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतोय जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी आपल्या कॅप ज्या प्रदान केल्या असतील तर त्या कॅप मात्र काढून घ्या. मंथनला विलास